प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज सकाळच्या वेळेस या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत. जर आम्ही वचन वाचलं स्तोत्रसहिता 1 तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की जो पुरुष जी स्त्री दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही. दुर्जनाची मसलत म्हणजे एखाद्याला पाडण्याचा प्रयत्न करणे, एखाद्याबद्दल घात तयार करणे, अशा दुर्जनाच्या मसलतीने तो चालत नाही. पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, म्हणजे जे पाप करतात, वाईट करतात, अशा लोकांच्या सोबत ते राहत नाही किंवा त्यांच्याबरोबर ते उभा राहत नाही, त्यांच्या योजनेने चालत नाही. आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. निंदक लोक म्हणजे ज्यावेळेस याची निंदा कर, त्याची निंदा कर, याने असं केलं, त्याने तसं केलं, असं ते बोलत नाही. तर दिवस रात्र ते नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतात, ते धन्य आहेत. परमेश्वराचं वचन वाचतात, प्रार्थना करतात आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहतात, ते धन्य आहे असे म्हटलेले आहे. आज मला या ठिकाणी या वचनातून हे सांगायचं आहे की जे लोक परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतात, परमेश्वराची प्रार्थना करतात, परमेश्वराच्या सानिध्यात राहतात, इतरांबद्दल निंदा करत नाही, इतरांबद्दल चर्चा करत नाही, फक्त परमेश्वराचं सानिध्य आणि प्रार्थना करतात, ते असे आहेत, ते झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. ते असे आहेत की जसं पाण्याच्या प्रवाहाजवळ एखादं झाड लावलेलं आहे, अशा पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखी ते आहे. जे काम ते हाती घेतात ते सफल जातं आणि त्यांची पाने कदापि कोमजत नाही. म्हणजे किती निराशा, संकट जरी आलं तरी त्या दिवसामध्ये ते स्थिर राहतात आणि परमेश्वराचं गौरव करतात. म्हणून आज आम्हाला असे लोक बनायचं आहे या काळामध्ये की परमेश्वराचं सानिध्य कबूल करणे, परमेश्वराच्या नियमशास्त्रात म्हणजे वचनामध्ये अधिक रममान होणे, प्रार्थना करणं आणि परमेश्वराचं सानिध्य अधिक आणि अधिक कबूल करणं. म्हणजे जो पुरुष असा आहे, जी स्त्री अशी आहे, तिच्यासाठी परमेश्वराचे मोठे आशीर्वाद आहेत. म्हणून मी विश्वास करतो की तुम्ही तशा आहात आणि परमेश्वराच्या सानिध्यात वाढत आहात. परमेश्वर निश्चित तुम्हाला विपुल रीतीने आशीर्वादित करेल. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो, जे मला ऐकत आहे त्या प्रत्येकांना तुझी कृपा पुरव. परमेश्वरा, त्यांनी पापी जनांच्या मार्गात उभं राहू नये, दुर्जनांच्या मसलतीने चालू नये आणि निंदकाच्या बैठकीत बसू नये. तर ते परमेश्वरा दिवस रात्र तुझ्या वचनाचं मनन करावं. पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं झाड जसं असतं तसं त्याप्रमाणे त्यांचं जीवन फलावं, फुलावं आणि परमेश्वरा विपुल फळ द्यावं. तुझी कृपा, शांती आणि आशीर्वाद अशा सर्व नीतिमान लोकांच्या जीवनामध्ये येशूच्या नावात कबूल करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. थँक्यू. प्रार्थनेत राहा.